नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला भोपळ्यापासून मस्त अशी रेसिपी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा, हा भोपळा घेतला होता, ह्याची काय केली होती, साल काढली होती आणि मी ह्याला असं पातळ कापून घेतले। बघा अशा पद्धतीने मी कापून घेतलेलं, खिसून जरी घेतलं तरी पण चालू शकते। आणि हे जे घेतलेलं आहे ना, हे 150 ग्रॅम आहे, कारण हे मी अर्धा किलो आणलं होतं, तर त्यातलं मी अर्धच घेतलेलं आहे। तवा ठेवलाय बघा गरम करायला, आणि एकदम आपल्याला थोडंसं तेल पाहिजे की फोडणीपुरतंच। तर बघा एक छोटा चमचा टाकलेला आणि गरम होऊन देऊया। तेल बघा गरम झालेलं आहे आणि गॅस केलेला आहे मी बारीक। त्यात टाकायचे बघा छोटा अर्धा चमचा मोहरी, छोटा अर्धा चमचा टाकायचे जिरं, त्यात टाकणारे थोडीशी एकदम हिंग पावडर। आता हे थोडंसं तडतडलं की त्यात टाकणारे बघा ही कढीपत्ता। कढीपत्त्याला काय केले मी त्याला छोटे छोटे तुकडे करून घेतलेले, कापून जरी टाकलं तरी पण तुम्ही चालू शकता। आता ह्याच्यामध्ये काय केलेलं आहे, बिन तिखटाची एक मिरची घेतलेली आहे, 6 पाकळ्या लसणाच्या आणि अर्धा इंच आलं। आणि हे काय केलेलं आहे माहिती आहे का, कुटून घेतले। कुटून कसं घेतले बघा, आबडधोबड, जास्त बारीक पण नाही जास्त मोठं पण नाही। आता 1 मिनिटभर फक्त परतून घेऊया बारीक गॅसवर। बारीक गॅसवर बघा मी परतून घेतलं। तर बारीक गॅस का केला की तवा जो आहे ना खूप जाड आहे आणि लगेच गरम होतो मग, आणि मग ते साहित्य आपलं जे टाकलेलं आहे ना थोड्या तेलावरती जळलं। त्यात टाकलेलं आहे थोडीशी हळद, मिक्स केलेलं आहे। त्याच्यात हे आपण भोपळा कापून घेतलेला हा टाकून घेतलेला। आता ह्याला आम्ही काय लाल भोपळा म्हणतो, घाऱ्याचा भोपळा म्हणतो। आता तुम्ही ह्याला काय म्हणता हे जरा मला कमेंट करून सांगा। आता गॅस केलेला आहे मीडियम, आणि एक 2 ते 3 मिनटं मी ह्याच्यामध्ये असं परतून घेणार आहे। 2 ते 3 मिनटं बघा थोड्या वेळानं असं मी परतून घेतलेलं आहे। आता ह्याच्यात टाकायचे आपल्याला चवीनुसार मीठ, मिक्स करून घेऊया। आता ह्यात काय करणार आहे मी, थोडीशी टाकणार आहे आत्ताच कोथिंबीर, हलवून घेऊया। हलवून घेतलेलं आहे। मीठ टाकल्यानंतर बघा असं पाणी सुटतं, ओलसर असं होतं। गॅस करणाऱ्यात हा एकदम बारीक, आणि ह्याच्यावर झाकण ठेवणार एक 5 ते 7 मिनटासाठी। हे लक्षात ठेवायचं, जर पातळ असेल तर हा एकदा उघडून हलवायचं। आता हे जाड असल्यामुळे मी एकदम बारीक केलेलं आहे, तरी पण मी एकदा बघणार आहे। झाकून ठेवलं होतं बघा आपण, आणि मी एकदा हलवलेलं आहे। तर ह्याचं पाणी जे होतं ना वाफेचं, ते पाणी त्याच्यावर पडतं ना, अजून बघा असं ओलसर असं होतं, आणि जास्त वेळ लागत नाही शिजायला, लगेच शिजलं जातं आहे। आता त्यात आपण मसाले टाकणार आहे। मिरची पावडर थोडीशी घेतलेली आहे, आमचूर पावडर घेतलेली आहे, ही जिरे धने पावडर भाजून बारीक केलेली आहे, आणि गरम मसाला पावडर घेतली आहे। आता हे टाकून घेऊया। आता हे मिक्स करून घेऊया। मिक्स करून घेतलेलं आहे बघा, लगेच शिजतं, हे काय जास्त वेळ लागत नाही शिजायला, आणि इतकं चटपटीत असं मस्त असं लागतं नाही करून बघा। आता हे मी तुम्हाला थोड्या प्रमाणात दाखवलेलं आहे। आता आम्ही काय करतो, हमेशा वरण भात असं काय जर केलं की नाही, खिचडी वगैरे जर केली ना, तर त्याच्यावर हे तोंडी लावायसाठी करतो। तुम्ही पण एकदा करून बघा। लाल भोपळ्याच्या खूप रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत, तुम्ही अशा पद्धतीत एकदा करून बघा आणि मला कमेंट करून सांगा। तर हे आपण जे मसाले टाकले ना, त्याच्यानंतर एक 2 मिनटं बघा मी एकसारखं बारीक गॅसवर परतून घेतलेलं आहे। चवीला तर आपला तू लागतं। रेसिपी बघितली की लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।